आज आपण रात्रीच्या जेवणाच्या अगोदरचा फक्त एक पडद्याची पाईप किंवा काठी असेल घरात त्याच्यासोबत आपण व्यायाम करायचा आहे. तर कसा करायचा बघा. पायात अंतर घ्या. ठीक आहे. हां, इकडं 15 इकडं 15 30 करायचे. रात्रीच्या जेवणाच्या अगोदर सांगतोय 30. नंतर ट्विस्ट ह्या साईडला 15 15 30. ह्याचे पण 3 सेट कसे करायचे. एकाड एक सेट करायचे. हां, नंतर स्टिक किंवा काठी जी असेल ती समोर धरा आणि पाय पाठी मागून घ्यायचा. याचे 15 याचे 15 ह्याचे 30चे 3 सेट म्हणजे ह्या तिन्हीचे 3 सेट एकाड एक करायचे. हे कधी करायचं. रात्रीच्या जेवणाच्या अगोदर. ह्यानं काय होणार तर आपण जे जेवणार आहे त्याच्या अगोदरच आपल्या कॅलरीज बर्न व्हायला चालू झाल्या. तुम्हाला पोट आणि वजन कमी करायचं आहे तर टेक्निक आयडिया वापरायला आली पाहिजे. लक्षात काय घ्यायचं आपल्याला. साधं गणित. मी जेवणार आहे. जेवायच्या अगोदरच आतल्या म्हणजे भुका लागल्या पेशींना थोडक्यात तर त्या फॅटमध्ये स्टोअर न करता कॅलरीज बर्न व्हायला चालू झाल्यात. मग खाल्लेलं फॅटमध्ये जायच्या अगोदर त्यांचं काम चालू होणार आहे. कॅलरीज बर्न व्हायला चालू झालं अगोदर आणि परत जेवलो आपण तर नंतर आणखीन आपण जेवणानंतर शतपावली करणार तिथं आणखीन आपल्या कॅलरीज बर्न होणार. तर आहे अशा पद्धतीने जर तुम्ही करायला चालू केलं तर 100% रिझल्ट येणार आहे. त्यामुळे व्यायामाला कारण सांगायचं व्यायामाला सुरुवात करा. धन्यवाद.